दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष आहेच, कारण नोटाबंदी नंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष याकडे आहे. आजवर अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर केला जात होता, परंतु यंदापासून तो फेब्रुवारी महिन्यात सादर केला जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्याकरता भाजप सरकार अर्थसंकल्पात काय उपाययोजना करते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या अर्थसंकल्पाचं महाकव्हरेज आपण एबीपी माझावर बघू शकणार आहात. आज जर बजेट सादर झालं तर नेमक्या काय काय घोषणा होऊ शकतात बघूया. टॅक्स स्लॅबमध्ये वाढ होऊ शकते. करमुक्त उत्पन्न 2.5 लाखांवरून 3 किंवा 3.5 लाख होऊ शकतं. करमुक्त उत्पन्न 50,000 वाढल्यास 5,150 रुपये फायदा होऊ शकतो. सेवा कर हा 15 वरून 17 ते 18% वाढू शकतो. सेवा करात वाढ झाली तर महागाई थोडीशी वाढेल. साहजिकच रेस्टॉरंट, मोबाईल, सिनेमा, रेल्वे तिकीट हे महाग होऊ शकतं. खतं आणि बियाणे यांच्यावरची सबसिडी देखील वाढू शकते. माती परीक्षणाची विशेष योजनेची घोषणा होऊ शकते. गृहकर्जाच्या व्याज रकमेत सूट होईल अशी मर्यादा 2 लाखांवरून 2.5 लाख होऊ शकते. सुटीची मर्यादा. गृहकर्जावरील व्याज रकमेवर 50,000 सूट मिळण्याचेही संकेत आहेत. युनिव्हर्सल बेसिक इन्कम स्कीम सुरू होऊ शकते. दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी ठराविक रक्कमही मिळेल. मनरेगाच्या कामांचं वाटप अपेक्षित आहे. तर युनिव्हर्सल बेसिक इन्कम स्कीम ही सुरू होण्याची आज शक्यता निर्माण केली जाते.